नमस्कार शेतकरी बांधवांना, स्वामी समर्थ। आज एक जरा मी तुम्हाला थोडेसे इथेनॉल संदर्भात काही गोष्टी सांगणार आहे। तर आता आपल्याकडं पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिक्स पेट्रोल येतं आपल्याकडं। तर त्याचा सांगायचा मुद्दा असा की आपण पेट्रोल पंप जे आहेत तर प्रत्येक शेतकऱ्यांना मी हे सांगण्यासाठी व्हिडिओ बनवतोय की त्या इथेनॉलचं पेट्रोल आपण जर पंपात टाकलं आणि 1-2 दिवस पंप आपला चालला नाही, तसाच बंद अवस्थेत आपण घरात ठेवला तर इथेनॉलमध्ये थोडंसं पाणी होतं आणि पाणी झाल्यानंतर त्याला स्टार्टिंगला प्रॉब्लेम देतो। ते प्लगमध्ये पाणी होतं, कॉइलला प्रॉब्लेम येऊ शकतो, कार्बोरेटरला येऊ शकतो। कधी कधी तर असं होतं की काही ग्राहक आमच्याकडून सर्व्हिसिंग करून नेतात पंप आणि 2 दिवसांनी चालू करायला जातात तर चालू होत नाही। मग आम्हाला फोन येतो की आत्ताच परवा तर सर्व्हिसिंग केलाय आणि पंप चालू होत नाही। तर त्याचं मूळ कारण इथेनॉल आहे। तर माझं सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की ज्या वेळेस तुम्हाला पंप वापरायचा नाही त्यावेळेस पंपातलं, टाकीतलं आणि कार्बोरेटरला पूर्णपणे पेट्रोल काढून टाका। ज्या वेळेस पंप वापरायचा त्यावेळेसच पेट्रोल टाका, तर तुमचा पंप उत्तम स्थितीत चालेल। कारण इथेनॉलमुळे सर्व गाड्यांना, मोटरसायकलला, 4 व्हीलरला, पंपांना सगळ्यालाच प्रॉब्लेम यायला लागलेले। तर बऱ्याचशा ग्राहकांच्या तक्रारी यायला लागल्यानंतर आम्ही त्याच्यावर थोडंसं अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं आमच्या की हा प्रॉब्लेम इथेनॉलमुळे येतोय, आतापर्यंत येत नव्हता। आम्ही जेवढे जास्तीत जास्त आम्हाला चांगली सेवा देता कशी येईल हे आम्ही बघतो, परंतु अशा जर काय अडचणी आल्या तर आम्ही सुद्धा त्यात काय करू शकत नाही। तर फक्त शेतकऱ्यांनी एवढीच काळजी घ्या की आपले जे पंप आहेत त्या पंपामध्ये काम झाल्यानंतर पूर्णपणे पेट्रोल काढून टाका आणि जेवढं लागतंय आपल्याला, जेवढं फवारणीला एक अंदाज असतो की बाबा 1 एकर आपल्याला लागते फवारणी करायची आहे तर आपल्याला एवढं पेट्रोल लागेल तर तेवढंच टाका। कार्बोरेटरचा फुगा दाबून ते सुद्धा ते पेट्रोल निघतं आणि टाकीतूनही काढून टाका। ज्यावेळेस लागेल तेवढंच वापरा। धन्यवाद।